बॅटिंग करणारा हा बॅट्समन आहे दिनेश, मॅन फ्रॉम सौंदर्य पोलो ग्राउंडचा हा हिरा इथे चमकलाय. मी विनंती करतो, आमचे मुकेश गाडगे यांचे वडील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान देऊया दिनेशला. वेल बॅटिंग दिनेश, कमालीची बॅटिंग आहे, सुपर बॅटिंग. आणि खऱ्या अर्थाने आज सौंदर्य गाव, आणि सौंदर्य गावामध्ये आज जर कोणत्या खेळाडूची चर्चा होईल ना तर ते नाव आहे दिनेश. जबरदस्त बॅटिंग, टाळ्या झाल्या पाहिजे जरा, टाळ्या वाजवा सौंदर्य टीम. क्वालिटी बॅटिंग, 500 रुपयाचं आपण ओके धनाशोध देश आपण या ठिकाणी देतोय, 500ची कॅश आहे. आणि वेल बॅटिंग, वेल बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग या ठिकाणी दिनेशने केली. जर्सी क्रमांक 21 आहे आणि खास गावावरून आलाय. आणि खऱ्या अर्थाने टीम वारसोळी देव संघाला मला वाटतं दुसऱ्यांदा हरवलंय सौंदर्य टीमने लागोपाठ. क्या बात आहे. आता उलटफेर चालू झालेत, जे खाली बॉटमला टीम होत्या त्या टीमने आता टॉपच्या या ठिकाणी धक्के देण्याचं काम केलंय. सालोशी टीमला सुद्धा सौंदर्य टीमने हरवलं होतं. आज पुन्हा एकदा वारसोळी टीमला पहिल्याच राऊंडला त्या ठिकाणी एक हाती सामना, आणि तो दिनेशने 34 धावा कुठल्या आणि हा सामना समाप्त केला, फिनिश केला. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धन्यवाद. चला टीम देवसरे आणि टीम गोगवे कॅप्टन या. चला टॉस साठी आपण टॉस करणार आहोत. टीम गोगवे आणि टीम देवसरे. समीर जाधव कुठे आहेत? समीर जाधव, देवसरे टीम. चला टॉस साठी या, लगेच आपण टॉस करणार आहोत. आता सेमीफायनल कडे आपण वळतो, जिथे मात्र 2 संघ सेमीफायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. टीम एरणे विरुद्ध लाकवड असा हा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. किरण गाडगे बॅटिंग साठी सज्ज होतात. पहिला बॉल लेग साइडला, बॅट स्विंग जबरदस्त. बॉल एका धावेसाठी पाठीमागे चाललाय. एक सिंगलने सुरुवात होते. चला यानंतर सामना आहे टीम देवसरे. गणेश कदम, देवसरे टीमचे कॅप्टन, जरा शोधा ना कुठे आहेत ते, जरा पाठवा आमच्याकडे. गोगवे येऊन चला लगेच या टॉस साठी. काय बॅटिंग राहिली दिनेशची, अप्रतिम फलंदाजी केली. वैयक्तिक 34 धावा कुठल्या. आणि वारसोली टीम जी बलाढ्य आहे, रँकिंग मध्ये तुम्ही विचार केला तर टॉप 3 मध्ये वारसोली देव संघ आहे. आणि आज त्यांना मात्र मात देताना आपण सौंदर्य संघाला पाहिलं. मजा आली मॅच मध्ये. उमेशजी सावंत सर यांनी ही मॅच रंगवली. क्वालिटी समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, नेहमी ऐकायला मिळतं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फ्रेश मॅच सेमीफायनल आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळेल. पुढचा बॉल युवराज, लेग साइडला, बॅट स्विंग पहा, कमालीची बॅट स्विंग. किरण गाडगे इनफॉर्म बॅट्समन, मैदानाच्या आतमध्ये ठोकलेला अप्रतिम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. बॅटिंग किरण गाडगेने अप्रतिम बॅटिंग केली बीसीसी गोगवे संघाला. त्यांनी मात्र पहिल्या पॉवर प्ले मध्ये गणेश कदम यांच्यावरती आक्रमण केलं होतं. आता मात्र या मॅच मध्ये सुद्धा युवराज संगपाळ यांच्यावरती आक्रमण केले. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती बॅकफुटला जाऊन ऑफसाईडचा बॉल खेचून ऑन साईडला त्यांनी मारला होता. एक लाजवाब स्ट्रोक डीप मिड विकेटला आपण पाहिला षटकार आला. त्यानंतर पुढचा बॉल असेल
आता मात्र नवीन सकपाळ थोडेसे वरती आलेत. लेग साईडला पुन्हा एकदा बॅट स्विंग करायची होती. बॅट स्विंग चांगली राहिली परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन सक्सेसफुल डॉट बॉल. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. लेग साईडला पुन्हा बॅट स्विंग जबरदस्त आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा सुद्धा ज्या पद्धतीने बॉल मिडल ऑफ द बॅट घेतला आणि फेकून दिला. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. टॉस होतोय दरम्यान. टॉस कोणी जिंकलाय? यस निर्णय देवसरे बॉलिंग. सामना जसा संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. 5 वाजता बरोबर आपल्याला सामने संपवायचे आहेत. याची नोंद घ्या सर्वांनी. पुढचे काही संघ आहेत त्यांना मी विनंती करतो आपण लगेच या. फुल टॉस बॉल. क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हाही षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्वालिटी बॅटिंग यार. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं आम्ही आश्चर्य वाटलं होतं की किरण गाडगेच्या बॅटला बॉल लागत नव्हता. मित्रांनो परिस्थिती बदलते परंतु परिस्थिती बदलल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या खेळाडूचा खेळ पाहण्यासारखा राहिलाय. किरण गाडगे आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. लेग साईडला आणखी एक बॉल हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच कोणाकडून सुटले तर प्रताप सकपाळ यांच्या माध्यमातून सुटले. आता मात्र जीवाला लागेल. हा कॅच जीवाला लागेल कारण किरण गाडगेने ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली होती. बॉल बराच काळ हवेमध्ये स्टँड राहिला होता. तदनंतर इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. षटक समाप्त झालंय. थोडस लांब लचक षटक राहिलं. धावा मात्र एकूण स्कोरबोर्डची लागतात 21. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरण गाडगे. स्वर्गीय विजयदादा देसाई या टीम मध्ये किरण गाडगे खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. आज आपण जर पाहिलं अनेक खेळाडू जर तुम्ही पाहिले ना तर प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहेत आणि त्याची चर्चा मात्र इथे होईल. बरेचसे खेळाडू आपण पाहिलं तर चमकतायत आता कारण सीझन अगदी मिडलला आलंय. विशाल आलेत बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक एंडला नितीन गाडगे यांना तुम्ही पाहताय. 21 धावा पहिल्या षटकामध्ये. हिरणे गाडगे टीम आता मात्र एक्सप्रेस वे वरती आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ऑन द राईज फटका चांगला आहे. तिथे फुटबॉल स्टाईल मध्ये बॉल अडवला. प्रतापनी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. नितीन गाडगे क्वालिटी बॅटिंग करतायत. पहिल्या मॅच मध्ये नितीन गाडगे खेळले. दुसऱ्या मॅच मध्ये किरण गाडगे. तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा किरण गाडगे. आणि ही पार्टनरशिप ना तुम्हाला फोडावी लागते तरच तुम्ही सामना जिंकू शकता. जबरदस्त बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. किरण गाडगे आणि नितीन गाडगे यांची 22 धावा स्कोरबोर्डती लागतायत. नितीन गाडगे चांगल्या फॉर्म मध्ये. किरण गाडगे गोल्डन टच मध्ये आहेत. पहिल्या मॅच मध्ये थोडेसे अडकळताना आम्ही त्यांना पाहिलं. लेग साईडला पंच केलाय बॉल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार नाहीये. डिक्लेअर आहे. सिंगल मिळेल. 23 धावा. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त आक्रमण केलं. दमदार फलंदाजी म्हणायला काय हरकत नाहीये. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होते दोन्ही खेळाडूंची. नितीन गाडगे किरण गाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा स्कोरबोर्डती लागतात. जे प्रेक्षकांच्या बरोबर जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे. किरण गाडगेच्या बॅट मधून आलेला ग्लोरियस स्ट्रोक. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. किरण गाडगे आपल्या फॉर्म मध्ये आलाय. आपल्या रंगात आलाय. हा बॉल लेग स्टंप सोडून चाललाय. वाईड आहे. प्लस सिंगल येते. अशा 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडतोय. या 2 धावांनी स्कोरबोर्ड धावफलक आपण जर पाहिलं तर 31 धावा 31 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. किरण गाडगे
जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. कव्हर्सला फटका चांगला आहे, बॉल हवेत राहिलाय, सिंगल प्राप्त झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना. प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये किरणचे फटके पोहोचतायत. त्यांनी स्ट्रेट ड्राईव्ह मारला, लेग साईडला पंच केला, हा कव्हर्सला एक देखणा स्ट्रोक केला, म्हणजे प्रत्येक स्ट्रोक किरण घाडगेकडे आहे. पुन्हा एकदा लेग साईडला खेळायचा होता, इथे बॉल वाईड आहे. खराब बॉलिंग मी म्हणेन, खराब बॉलिंग. लाईन गेम तुम्हाला चांगली करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने किरण घाडगे टच मध्ये आहेत, चांगले बॉल तुम्हाला इथे हाताळावे लागतील. सेमीफायनल चालू आहे. वॉटर स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, किरण घाडगे. वा बाई वा, वॉटर बॅटिंग, वॉटर बॅटिंग, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि किरण घाडगेची बॅट अगदी मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते. काय फटका खेळला होता किरण घाडगेने मागच्या बॉलवरती, स्टँड अँड डिलिव्हर ज्या पद्धतीने आपण पाहिलं, जबरदस्त टच मध्ये आहे. नाईटच्या बऱ्याचशा स्पर्धा किरण घाडगे अंबरनाथला खेळतोय. हा बॉलला जाऊ दिलाय, लेग स्टंप सोडून चाललाय, वाईट बॉल आहे. नयन सकपाळ आता मात्र थोडेसे नाराज झालेत, मायूस झालेत, कारण स्कोर आपण जर पाहिला तर 40च्या पुढे गेलाय. दुसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता, इथे लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. पंचाने लगेच सांगितलं नॉट आउट आहे. अपील चांगलं केलं होतं त्या ठिकाणी, स्ट्रॉंग अपील, सिंगल दिली. पुन्हा एकदा किरण घाडगे स्ट्राईक एंडला येताना पाहायला मिळतोय. किरणच्या धावा किती सांग, तू करत नाहीस का स्कोरिंग तिकडं? किती बॉल किती? 11 बॉल आणि 36 धावांवरती किरण घाडगे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? किरणच्या बॅटमधून पाहणं गरजेचं असेल. 14 धावांची गरज आहे. पहिलं अर्धशतक. किती झाले टोटल? 42. 42 धावा स्कोरवरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन्स, 42 धावा, 21 ची सरासरी आहे. षटक क्रमांक 1 मध्ये 21 धावा आल्या, षटक क्रमांक 2 मध्ये 21 धावा आल्यात. किरण घाडगे एखादी सुनामी येते आणि अगदी सर्व काही उद्ध्वस्त करून टाकते ना, त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये किरण घाडगेची बॅटिंग चाललंय. तुषार बॉलिंग मार्कमध्ये तुषार यांना पाहता आता तुम्ही, JMCC लाकूड संघाकडून 21 धावा. या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या, 50च्या आतमध्ये रोखलं तर प्रताप सकपाळ, नयन सकपाळ बॅटिंग आहे चांगली लाकूड टीमकडे. 50च्या आतमध्ये ठेवावं लागेल, परंतु किरण घाडगे थांबायचं नाव घेत नाहीये. आता 14 पाहिजेत त्याच्या 50 साठी, संघाच्या 50 साठी 8 पाहिजेत. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट, अगदी खोदून काढला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी रन कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट. 44, 44 धावा. किरण घाडगेंच्या 50 साठी 12 धावांची गरज असेल. पहिलं अर्धशतक या टुर्नामेंट मध्ये येईल का पाहणं गरजेचं राहील. ओ इथे अपरकट, क्वालिटी स्ट्रोक, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. वा बाई वा, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, वा वा वा, व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग किरण घाडगे. आता किरण घाडगे 42 वरती पोहोचलेत. आता प्रेक्षक आमचे किरण घाडगेचे रन मोजतायत, कारण पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये येईल का हे पाहावं लागेल. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, फटका फसलाय, डॉट बॉल. आता तुषारचं कौतुक करावंच लागेल, डॉट बॉल आलाय. किती झालं? 48 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 48, आणखी 3 बॉल बाकी आहेत. 48, 48 धावा. हा बॉल वाईड आहे, सोडून दिलाय. 49, 49. सुपर बॅटिंग आतापर्यंत, क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरण घाडगे करताना आपण त्यांना पाहतो. 49 धावा संघाच्या. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय.
शांतता, संयम आणि कार्यक्रम. किरण घाडगेची तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला अगदी समोर जिथे ऐरोली मुलुंड ब्रिज आहे त्या ब्रिज वरती या बॉलला पाठवलंय. नाव आहे किरण घाडगे, गाव आहे येरणे, तालुका आहे महाबळेश्वर, जिल्हा आहे सातारा. सुपर बॅटिंग. 48 वरती किरण पोहोचलाय. बरोबर 48. पहिलं अर्धशतक येईल का किरण घाडगेच्या बॅटमधून? लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग साइडला डॉट बॉल. किरण घाडगे 2 धावा कमी आहेत. संघाची किती झाली? संघाची धावसंख्या 55. 55. वॉटर बॅटिंग किरण घाडगे. 2 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी. फटका खोदून काढला. इथे नॉट आउट जातील 48 वरती. किरण घाडगे वॉटर बॅटिंग, सुपर बॅटिंग. टाळ्यांचा प्रतिसाद हवाय मित्रांनो. किरणची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. नॉट आउट 48 धावा. संघ जाऊन पोहोचलाय 55 धावा. 56चं टार्गेट या मॅच मध्ये. हायएस्ट स्कोर सकाळपासून. वॉटर बॅटिंग 48. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी दाखवतात. किरण घाडगे यांना ओम साई MTCच्या माध्यमातून दाखवलं जातंय. किरण घाडगे एकदा बॅट वरती करा. थँक्यू सो मच. अप्रतिम बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग. 48 धावा. नॉट आउट किरण घाडगे. संघाच्या 55. 56 धावांचं टार्गेट असेल टीम लाकोड संघासमोर. क्वालिटी बॅटिंग यार, क्वालिटी बॅटिंग. सुपर नॉक. आता प्रताप सकपाळची बारी आहे. या धावा 56 धावा करायच्या आहेत. अब तक 56. नाना पाटेकरांचा सिनेमा होता. आता मात्र या सिनेमाला कंप्लीट करायचा असेल, इथे या धावांची चिरफाड करायची असेल, इनकाउंटर करायचं असेल तर प्रताप सकपाळला बॅटिंग करावी लागेल. नयन सकपाळ, तुषार सकपाळकडे बॅटिंग आहे. प्रताप सकपाळ शांत आहेत, कूल आहेत. त्यांचा तुम्ही सनग्लास पहा, अगदी कॅप पहा, अप्रतिम त्या ठिकाणी लुक आहे. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. ऋतिक कदम यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे. रामेगर संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. परंतु सौंदर्य टीमने कमालीची बॅटिंग केली. दिनेशचं कौतुक करावं तेवढं कमी. परंतु दिनेशच्या इनिंगपेक्षा या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल बॅटिंग कोणी केली तर ते नाव आहे किरण घाडगे. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. चला एरणे टीम मैदानाचा ताबा घ्या, आपल्याला विनंती आहे. किरण घाडगे चला लगेच. एरणे टीम प्लीज.
पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती वा क्वालिटी स्ट्रोक, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवले स्टँड मध्ये. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अपरकट, बॉल सीमा पार, षटकार. अगदी दुसराच बॉल, त्याच्यावरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला नाही. मॅच खुली आहे, ओपन आहे मॅच, कारण 56 धावांचं टार्गेट सहजरित्या इथे चेस होऊ शकतं जर आपण विचार केला तर. कारण ज्या पद्धतीने विकेट तापले आणि आता दुपारच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर रन्स बनतायत. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रताप सकपाळ बाद, एक षटकार टोकला, अगदी विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रताप सकपाळ बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार येतात. आता मात्र पहिला एक षटकार आला, त्यानंतर विकेट आले. थोडंसं प्रतापने थोडंसं थांबणं गरजेचं होतं या मॅचमध्ये. आपण जर विचार केला मॅचचा तर अगदी समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पार अगदी जातात पोहोचतायत तोपर्यंत मात्र हा बॉल हातामधून सटकला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार आलाय. तुषार याच्या बॅट मधून एक चौकार येतो महत्वपूर्ण. धावा मात्र स्कोरबोर्डवरती लागतात, 10 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय नयन सकपाळ नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय तुषार यांना. मजा येईल या मॅच मध्ये. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 56चं टार्गेट आहे, अजून 46ची गरज आहे. या 2 बॉलवरती 2 षटकार येणं गरजेचं असेल. 2 बाउंड्री आल्या तरी चालतील. ज्या पद्धतीने आपण पाहतो या मॅच मध्ये सेमीफायनलचा हा थरार आहे. बरेचसे प्रेक्षकांच्या बरोबर जोडले, त्या सर्व प्रेक्षकांचं मी प्रेक्षकांना थँक्स म्हणेन, कारण बरेचसे प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेत. कडक मॅच तुम्ही पाहताय, जिथे जबरदस्त लढत दोन टीम मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फटका फसलाय, थोडस अगोदर बॅट फिरवून बसले. हा बॉल अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं होतं. नयन सकपाळ नॉन स्ट्राईक वरून तेच सांगतात की बॉल थोडस तो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने घेणं गरजेचं होतं, कारण पाठीमागे डिक्लेअर आहे. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 45ची गरज आहे. एक षटकार आला तर मजा येईल. 39 राहतील. 2 षटकांमध्ये 39 धावा येथे होऊ शकतात. सातारा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलंय 12 बॉल 41ची गरज होती. अक्षय पाटील मोन्या यांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला, संघाला विजय प्राप्त करून दिला होता. 39 धावा होऊ शकतात, परंतु त्यासाठी एक षटकार येणं गरजेचं असेल. या बॉलवरती 45ची गरज आहे. आता तुषार संकपाळ थोडस इन फॉर्म आहेत आणि चांगल्या रंगात आहेत, चांगल्या ढंगात आहेत, चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, ओहो, इथे बॅट स्विंग चांगली आहे, परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 12 बॉल आणि 45ची गरज असे इथून पुढे जिंकण्यासाठी. लाखवत टीमला चांगले षटक हाताळलं. नितीन गाडगेंचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. तुम्ही स्पर्धा पाहता श्री झोळाई माता चषक 2025.
11:45 ही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो, कारण बॅटिंग ऑर्डर कडक आहे. नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि आता मात्र किरण गाडगे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फटका फसलाय, जागेवरती स्टँड झालाय. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत नयन सकपाळ. पहिला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फिरकी गोलंदाज. इथे क्या बात आहे यार, किरण गाडगेला मानलं पाहिजे, बॉलिंग मध्ये कमालीचा बदल केलाय. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा, थोडस अगोदर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला नयन सकपाळ यांनी आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 11:45 ची गरज आहे. आता नयन सकपाळ मैदानाच्या बाहेर चाललेत, ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. नयन आपण जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या लगेच. नयन सकपाळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ज्ञानेश्वर आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, तुम्ही त्यांना पाहताय. जबरदस्त बॅटिंग तुम्ही पाहिली किरण गाडगे यांची. पहिल्या सत्रामध्ये नॉट आउट 48 धावा किरणनी केल्या. फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड, फटका समोर खेळलाय. लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आणि येथे 2 धावा कंप्लीट. किरण गाडगे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली, त्यानंतर जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. तुषार संपाळ यांनाही तुम्ही केसके प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहणार आहात. परंतु इथे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कोण जिंकेल, कोण चॅम्पियन बनेल, आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये कोण चांगलं खेळेल हे पाहणं गरजेचं राहील. नो बॉल आहे, नो बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन केलंय, थोडस व्हेरिएशन करण्याचा जास्तीचा प्रयत्न केला किरण गाडगे यांनी. गरज नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या टॉपच्या 2 विकेट्स एरणे संघाने घेतल्यात. प्रताप सकपाळला बाद केलं, किरण गाडगेने नयन सकपाळ यांना बाद केलंय. त्यामुळे तुम्हाला चांगले बॉल टाकावे लागतील, लिगल बॉल टाकावे लागतील. हा फटका ऑन द राईस समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रयत्न चांगला राहिला, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर तुषार संपाळ बॅटिंग करतात. तुषारकडे फटकेबाजी आहे, तुषारकडे स्ट्रोक आहेत. आता मात्र पुढचे 10 बॉलमध्ये जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. हा फटका बसलाय, बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बॉलवरती जातील. तोपर्यंत धावा किती येतील तर 2 धावा येताना पाहायला मिळतात. 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. धावसंख्या खूप झाली, 56 धावा इथे होणं अशक्य आहे असं दिसतंय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये तोपर्यंत कोणीही त्या ठिकाणी बाकीत करू शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुषार संपाळ बॅटिंग करतायत. किरण गाडगे यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळते, सातत्यपूर्व. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सेमीफायनलचा थरार आहे. नितीन गाडगे जे कॅप्टन तुम्ही पाहताय, जबरदस्त कामगिरी. नितीन गाडगेंचा खेळ तुम्ही वर्षानुवर्ष पाहताय तसाच खेळ राहिलाय, काही खेळामध्ये बदल झाला नाही. वय त्यांचं वाढलंय परंतु खेळ त्यांचा आत्ताही अगदी 20-21 वर्षाचा मुलगा खेळतो त्या पद्धतीने आहे. त्यासाठी नितीन गाडगेंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एरणे टीमचा विचार केला तुम्ही ना तर एरणे टीम मध्ये कमीत कमी 40 ते 50 खेळाडू आहेत, परंतु नितीन गाडगे आतापर्यंत कधीही ऍब्सेंट राहिले नाही टीम मध्ये. त्यामुळे नितीन गाडगेंचा परफॉर्मन्स क्वालिटी राहिलाय कायमस्वरूपी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे धावा किती मिळतील, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं टीम एरनेकडून, कारण सेमीफायनल मध्ये किरण गाडगेची ही बॅटिंग आपण जर पाहिली ना तर सामना घेऊन गेली होती. 48 धावा नॉट आउट केल्या, अर्धशतकापासून फक्त 2 धावांनी तो कमी पडला, परंतु क्वालिटी बॅटिंग केली. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच राहिली. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चाललाय, सिंगल मिळेल. धावा मात्र एकूण स्कोरबोर्डती लागतात 21 धावा, 21. षटक समाप्त झालं या ठिकाणी. इथून पुढे धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असू शकते. राईट, ओके. 35 नीडेड. 6 बॉल 35 धावा. आता इथून पुढे 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील.
IPL मध्ये हा कारनामा करताना आपण रिंकू सिंग यांना पाहिलं होतं. 5 बॉल 5 षटकात त्यांनी ठोकली होती, ती मॅच जिंकली होती. इथे मात्र तुषार संकपाळला अशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल. 6 बॉल 6 षटकार मारले तर खऱ्या अर्थाने रेकॉर्ड बनेल या सीझन मधला. अजून कोणी या सीझन मध्ये 6 बॉल 6 षटकार मारलेले नाहीयेत KSK प्रतिष्ठानमध्ये. आज तुषार संकपाळकडे ती संधी आहे. 6 बॉल 6 षटकार मारला तर या ठिकाणी लाखवड संघ त्यांना डोक्यावर घेऊन आज नाचवेल. पहिला बॉल सोडून दिलाय. आता मात्र एक सिंगल आले. 34ची गरज आहे. 6 चेंडू 34 धावा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेला, कारण आज महाशिवरात्री आहे. सगळेजण आज संध्याकाळी आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. काही लोक सकाळी जाऊन आले असतील, परंतु क्रिकेटमय वातावरण आहे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि इथे कॅच ड्रॉप झाली. 34ची गरज आहे. 5 चेंडू 34 धावा. नाही रन नाही, डॉट. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळाले. एन्जॉय केलं क्रिकेट प्रत्येकाने. मजा आली आज संपूर्ण दिवसामध्ये. सकाळी तेवढ्याच्या धावा बनल्या नाहीत, परंतु दुपारच्या नंतर धावा बनतायत यार. हा बॉल ऑन द राईज, स्वीपर कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 कंप्लीट आणि इथे दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 32ची गरज आहे इथून पुढे. 32. चार बॉल राहिले ना, इथून पुढे 4 बॉल बाकी आहेत. 32ची गरज आहे. सामना आपण पाहिला तर एका साईडने चाललाय. 1 वे ट्रॅफिक. या बॉलला सोडून दिलंय आणि आमच्या प्रेक्षकांना काय हवं असतं तर सामना शेवटपर्यंत गेला पाहिजे. 1 साइड लव आणि 1 साइड मॅच कोणालाच आवडत नाही. आणि ज्यांचं शुभ आगमन होत आहे, जावली महाबळेश्वर तालुक्यातील नामवंत आपले पैलवान शंकरदादा कदम आणि त्यांचा डॉगी यांचं स्वागत करतोय आम्ही. स्वॅक्से करूया स्वागत. डॉट आहे का, वाईड आहे आता पण. पुढचा बॉल. हा फटका हवेत खेळलाय. स्टँड झालाय. रन्स नाही मिळणार यार. पाठीमागे बॉल गेला. 1 सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. बॉल किती राहिले पंचांना विनंती करतो. बॉल 2 बॉल बाकी आहेत. सामना आता मात्र एरणे गावच्या दिशेने जातोय. आज आनंदाचं वातावरण असेल एरणे टीमचं. या सीझन मध्ये पहिला ट्रॉफीचा हकदार बनू शकतो. फुल टॉस आहे आणि फुल टॉस मात्र याला पाठवलंय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. षटकारासाठी 6 धावा. जुना बॉल द्या लगेच. 1 बॉल बाकी आहे. चला एरणे आणि गोगवे आपण रेडी राहा. एरणे आणि गोगवे लगेच आपण मॅच सुरू करूया. चला या लगेचच या एरणे आणि गोगवे. हा बॉल समोर खेळला. इथे काय घडलंय. हा षटकार आहे. यस, सिक्सर. शेवटच्या बॉलवरती सुद्धा षटकार ठोकलाय. 2 बॉल 2 सिक्सर आले आणि तुषारची बॅटिंग मात्र शेवटच्या काही क्षणामध्ये चमकली, परंतु हा मॅच एरणे टीमने जिंकला. एरणे टीम आपण या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. श्री जोळाई माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये एरणे टीम सेमीफायनल मध्ये फायनल मध्ये दाखल होते. बजरंग बली एरणे टीम, क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन एरणे टीम. नितीन घाडगे यांचं कौतुक करेन. किरण घाडगे यांचं कौतुक करावं लागेल. मुकेश घाडगे, सगळ्यांचंच कौतुक करेन. आणि आजचा दिवस आपण जर पाहिला ना, किरण घाडगे यांचे सुपुत्र आज मैदानामध्ये आहेत. आज आपण जर पाहिलं तर उमेश सावंत सर यांचे सुपुत्र आलेत. त्यांचं नाव विराट आहे आणि सध्याच्या घडीला विराट या नावाची चर्चा आहे जगभरामध्ये. कारण आपण विचार केला तर विराट कोहलीने शतक ठोकलं आणि पाकिस्तानला घरी पाठवलं, पाकिस्तानचा कार्यक्रम करून टाकला. त्यामुळे विराट या नावाची चर्चा सुरू आहे. आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने विराट उमेश सावंतचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया स्वागत. एरणे टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. एरणे टीमला आपण बघतोय. आमचे कॅमेरामॅन फोकस करा एरणे टीमवरती. सागर बघा, एरणे टीमवरती जरा फोकस करा. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.